राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर होत असलेल्या पिंपरी चिंचवड महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत काही वेगळं घडेल का अशी चर्चा रंगलेली आहे। कारण महापौर बिनविरोध करू इच्छिणाऱ्या अजित पवार राष्ट्रवादीनं उपमहापौर पदासाठी मात्र वैशाली काळभोरांचा अर्ज दाखल केलाय। 128 पैकी 37 नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीच्या पारड्यात उपमहापौर पद पडणार नाही हे उघड आहे। अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपाकडून उपमहापौर पद हवंय का? दिवंगत अजितदादांच्या सहानुभूतीचा आधार घेऊन असं काही घडवायचं आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय। खरं तर हे उघडपणे कुणीही बोलायला तयार नाही, पण खासगीत अशी इच्छा राष्ट्रवादीचे काही नेते बोलून दाखवतायत आणि प्रत्यक्षात कृतीही तशीच करतायत। भाजपाच्या रवी लांडगे विरोधात महापौर पदासाठी उमेदवार द्यायचा नाही आणि शर्मिला बाबरांच्या विरोधात उपमहापौर पदासाठी निवडणूक लावून ते अप्रत्यक्षपणे तीच मागणी करतायत। स्थानिक भाजपाला हे मान्य नसल्याचं दिसून येते, मात्र राज्य पातळीवरील नेत्यांनी याबाबत हालचाली कराव्यात अशी स्थानिक राष्ट्रवादीची इच्छा असल्याचं दिसते। दिवंगत अजितदादांच्या सहानुभूतीचा आधार यासाठी घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही।